स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना पूर्ण करा. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला सूचना केली तर सरकार याच आठवड्यात प्रभाग रचना आयोगास देण्याची शक्यता आहे. 4 महिन्यात साऱ्या निवडणुका पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले. हॉटेल विट्सच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांनी निर्णय घेतलाय. आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाटांचा उद्विग्न सल्ला. मी थोडा चक्र माणूस घराला आग लावायला कमी करणार नाही. बिट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांचा थेट इशारा. कोण शिरसाट असे खूप येतात आणि जातात. संजय शिरसाटांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. संजय शिरसाटांनी 5 भागीदारांची नावं सांगावीत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांना आव्हान. संजय शिरसाटांच्या हॉटेलची चौकशी मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक ठेवावी. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. पुण्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांची बंद दाराआड बैठक. पुण्यातली साखर संकुलाची बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये एकत्र बैठक. शरद पवार, अजित पवार आणि आपल्यात बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटलांकडून एक्सपोजद्वारे स्पष्टीकरण. कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बैठक असल्याची दिली माहिती. लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या. सरकार सरसकट सर्वांना चुकीचा लाभ देत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. तर योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरूच असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही त्यांच्याकडून स्पष्ट. विद्यार्थ्यांना आता पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे धडे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची एका कार्यक्रमात घोषणा. माजी सैनिक क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक देणार सैनिकी शिक्षणाचे धडे. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या सर्व लोकांनी गोपीनाथ गडावर यावं. मंत्री पंकजा मुंडेंकडून जनतेला आवाहन. यावेळी परंपरेप्रमाणे ढोक महाराजांचं कीर्तन आणि भोजनाचा कार्यक्रम असल्याचंही त्यांनी सांगितलं. मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर मासे फेकल्याचं प्रकरण. नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता. प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यानं सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध होत नसल्यानं निर्दोष मुक्तता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव महापालिकेचे आयुक्त तहसीलदारांची भेट घेतली. मालेगावातील जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आयुक्तांशी बंद दाराआड साधला संवाद. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. किरीट सोमय्या गो बॅकच्या त्यांनी घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा. जुन्या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला जात नसल्याची खेडेकरांनी भावना व्यक्त केली. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत. 8 मे रोजी पाथरीत अजित पवारांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील. बाबाजानी दुर्राणी यांनी फेसबुक पोस्ट करत दिली माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतली. क्लास 1 आणि क्लास 2 ची रिक्त पदं भरण्याबाबत तसंच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं म्युनिसिपल सेनेच्या वतीनं फडणवीसांना निवेदन देण्यात आलं. ठाण्यात बडग्याच्या एटीएसची 15 ठिकाणी छापेमारी झाली. पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माच्या अटकेनंतर एटीएसकडून ठाण्यात तपासाला वेग. छापेमारीत 200हून अधिक पोलीस सहभागी होते. भिवंडीतील पडघा परिसरात असलेल्या बोरिवली गावात एटीएसची छापेमारी झाली. पडघ्याच्या बोरिवली गावातून 2 अटक तर एटीएसकडून 10 जण ताब्यात. महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यातील पडघा इथं छापा. दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात छापेमारी. सिमी संघटनेचा दहशतवादी आणि मुंबई सेंट्रल वेलेपार्ले मुलूंड स्फोटात सहभागी असलेला आरोपी साकीब नाचनच्याही घरावर छापे पडले. पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. रवींद्र वर्माला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पाकिस्तानला जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपुरातील सुनीता जमगाडेच्या मुलाला काश्मीरमधून परत आणण्यात आलं. सुनीतानं एलओसी ओलांडली जेव्हापासून तिचा मुलगा कारगिलमधील बालकल्याण समितीच्या ताब्यात होता. लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर झाली आहे. 200 लोकात लग्न पार पडा, हुंडा बंद करा. आचारसंहितेत या गोष्टी नमूद करण्यात आल्या. राजेंद्र हगवणेचे मेव्हणे जालिंदर सुपेकरांच्या काळात शस्त्र परवान्यांची खैरात झालेल्याचं समोर आलंय. 400हून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर आलं. माजी फॉर्च्युनर त्यातली नाही. करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खोपसे यांनी हगवणे प्रकरणानंतर चक्क गाडीवरच हा मजकूर लिहिलाय. सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देणं थांबवा. विश्व हिंदू परिषदेनं मागणी केली आहे. सरकारनं बकरी ईदला होणाऱ्या गोवंशाची हत्याही थांबवण्याचा विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र गोवा प्रांताचे
प्रांतमंत्री गोविंद शिंदे यांनी सरकारकडे मागणी केली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड, समतानगर, वर्तकनगरमध्ये पाणी नसणार. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. पावसाळ्यापूर्वीची कामं करण्यासाठी हा वॉटर ब्लॉक घेण्यात येतोय. शेगावातील संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालेलं आहे. यंदा पालखीचं 56वे वर्ष आहे. 6 जुलै रोजी आषाढीच्या 2 दिवस आधी पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. किल्ले रायगडावर सापडली आहे ऐतिहासिक वस्तू. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती. डागडुजीचं काम सुरू असताना हे प्राचीन यंत्र सापडल्याचा दावा करण्यात आला. धाराव येथील गोदामात बुरशीजन्य पदार्थ आढळल्याने झेप्टोचा परवाना रद्द करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई झाली आहे. या प्रकरणात झेप्टोकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं एमआयडीसीच्या बोर्डवर चढून आंदोलन करण्यात आलंय. औद्योगिक विकास महामंडळानं 2012 साली संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक झाले. 7 महिन्यापासून 2.5 कोटी रुपये थकवल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पडत सुरू केलं होतं ठिय्या आंदोलन. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न झाले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं जप्त केलं. जवळपास 20 लाखांचं बनावट बियाणं जप्त करण्यात आलं. गुजरातहून खासगी ट्रॅव्हल्समधून आलेलं लाखोंचं कपाशीचं बनावट बियाणं जप्त करण्यात आलं. भंडाऱ्यात धानाच्या आधारभूत किमतीत केवळ 69 रुपयांची वाढ झाली. स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव 4500 जाहीर करावा लागला. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा गोंदियाचे खासदार प्रशांत पडावळेंनी हा इशारा दिला. अमरावतीतील दर्यापूर तालुक्यात एका गोडाऊनवर कृषी विभागानं छापा टाकला. छापेमारीत प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीची 1500 पॅकेटं जप्त करण्यात आली. येवदा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील आष्टी तालुक्यात मे महिन्यात झालेल्या पावसानं फळबागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकलेही नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यभरातील खवा व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अॅग्रिकल्चर टेरिफमध्ये वीज कनेक्शन देण्याचा राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खवा उत्पादक आणि शेतकऱ्यांना वीज बिलात सूट मिळणार आहे. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळाली. कांद्याला मालाच्या दर्जानुसार 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. रत्नागिरीमध्ये पुढील 2 महिन्यांसाठी मासेमारी बंद असेल. या कालावधीत माशांचा प्रजनन काळ असल्यानं मच्छीमारांचा निर्णय हा घेण्यात आला आहे. मासेमारीचा हंगाम संपल्यानं हजारो बोटींचा बंदरांमध्ये आता आश्रय त्यांनी घेतला आहे. चंद्रपूरमधल्या बालाजी हॉस्पिटलची राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखेंच्या कुटुंबियांकडून तोडफोड करण्यात आली. डॉक्टरांनी उपचारामध्ये हयगय केल्याचा रत्नपारखे कुटुंबियांचा आरोप आहे. रत्नपारखेंच्या मृत्यूनंतर ही तोडफोड करण्यात आली. जामखेड शहरात हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तरुण गंभीर जखमी झालाय. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वाशिमच्या मालेगावमधील पांगरीमध्ये शेती मशागतीची कामं करताना ब्रेकऐवजी ॲक्सेलेटर दाबल्यानं ट्रॅक्टर विहिरीत पडला. चालकानं वेळीच बाहेर उडी घेतल्यानं मोठी हानी टळली. जळगावच्या भडगावमध्ये बिबट्यानं पाडला 18 शेळ्यांचा फडशा. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आरबीआयच्या पतधोरणाची 4 जूनला बैठक होते. रेपो रेटमध्ये होणाऱ्या कपातींवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. यानंतर 7 जूनला आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करणार आहे. आरबीआयकडे 98.26% 2000 रुपयांच्या जुन्या नोटा परतल्या. मात्र अद्यापही 6181 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा बाजारात आहेत. आरबीआयनं ही माहिती दिली. बंगळुरूमध्ये तरुणीचा राडा व्हायला मिळाला. बाद झाल्यावर रिक्षा चालकाला चपलेनं मारहाण. गुन्हा दाखल झाल्यावर तरुणीला अद्दल. रिक्षा चालकाचे पाय धरत मागितले तिनं माफी. गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी. अफरवतच्या परिसरात पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. उद्या आयपीएलचा अंतिम सामन्याचा समारोप उद्या होणार असून समारंभाची थीम ऑपरेशन सिंदूर असेल. संपूर्ण स्टेडियम तिरंगी दिव्यांनी सजवलं जाणार असून गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. T20वर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. 13 वर्षांच्या कारकिर्दीत मॅक्सवेलने 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3990 धावा आणि 77 विकेट घेतल्या आहेत.